नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की सावकाराकडून व्याजाने पैसे घेणे आणि त्या बदल्यात पलट खरेदी खताचा दस्त करून देणे. हे जे व्यवहार आहेत हे काय असतात, या संदर्भाने तरतूद काय आहे आणि जजमेंट काय आहे आपण बघूया. तर मित्रो, गावात किंवा खेड्यापाड्यात जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या माणसाला पैशाची गरज पडते तेव्हा तो साधारणपणे सावकाराकडून कर्ज घेतो. आता सावकाराकडून कर्ज घेताना मोठी रक्कम असेल तर सावकार काय करतो की तुझी जमीन किंवा प्रॉपर्टी माझ्या नावाने दस्त नोंद करून दे. आता हा जो दस्त नोंद आहे हा ॲक्च्युअली गहाणखत असतो, पण याची नोंद करताना गहाणखत न करता ते खरेदी खत करतात. आता खरेदी खताच्या मागे काय उद्देश असतो की जोपर्यंत माझे व्याजाचे पैसे देत नाही तोपर्यंत तू खरेदी खत माझ्या नावाने म्हणजे सावकारच्या नावाने करून दे. पैसे परत केले, व्याजाचे पैसे आणि मुद्दल परत केले की सावकार त्या मूळ मालकाला जे आज दस्त झालेलं आहे ते दस्त पलटून देणार, म्हणजे पलट खरेदी खत करून देणार. असा व्यवहार साधारणपणे गावाकडे चालतं. बरं, बऱ्याच अंशी हे व्यवहार काही अडीअडचण न होता व्यवस्थित केले जातात. सावकाराला पूर्ण पैसे दिले की सावकार पलट खरेदी खत करून पण देतो, पण हे प्रत्येक केसमध्ये होत नाही. काही ठिकाणी सावकार बदमाश निघतो. शेतकऱ्याकडून पैसे येता येता बरीच वर्षे गेली की नंतर सावकारच्या लक्षात येते की या जमिनीला महत्त्व आहे, आता व्हॅल्युएशन वाढलं आहे. मग त्याची नियत फिरते आणि तुम्ही जरी त्याला पैसे दिले तरी तो पलटीचा दस्त जो आहे, पलट खरेदी खत, तो करून देत नाही. या केसमध्ये तुमच्याकडे काही रिलीफ आहे का? हो, रिलीफ आहे. तुम्ही अशा प्रकारचे जे सावकार आहेत जे व्याजाने पैसे देतात, खरेदी खत करून घेतात, पलट खरेदी खत करून घेतात आणि जेव्हा खरेदी खत पलटून द्यायची वेळ येते तेव्हा मात्र ते हात वर करतात. या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, त्या सावकाराच्या विरोधात DDRकडे तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता. तुम्ही तिथे दावा दाखल करू शकता. कुठे? DDRकडे. बरं, या DDRला काय पॉवर आहेत? DDRला सगळ्यात मोठं पॉवर आहे की तो संबंधित सावकाराला बोलावून सुनावणी घेऊ शकतो, सगळे पुरावे तपासू शकतो. आणि हे सगळं करण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट DDRच्या हातात असते, ती म्हणजे हा जो सावकार आहे याच्या घरी धाड टाकून त्याच्या घराची झाडझडती घेऊन सगळे कागदपत्र जप्त करून आणण्याचे पॉवर DDRकडे आहे. म्हणजे तुम्ही सावकाराच्या विरोधात तक्रार दिल्यावर, दावा टाकल्यावर DDR सावकाराच्या घरी झाडझडती घेतो, तिथे दस्त जप्त करून DDR आणू शकतो, त्याचा पंचनामा करतो. या दस्तामध्ये सावकाराकडे एकापेक्षा जास्त लोकांचे जर खरेदी खत सापडले, कारण जर तो सावकार असेल, अशा पद्धतीचे जर दस्त करत असेल तर त्याच्याकडे दस्त नक्की सापडणार. जर दस्त सापडले तर हा एक सगळ्यात मोठा पुरावा असतो की सावकार जो आहे तो बऱ्याच लोकांकडून पलट खरेदी खत करून देऊ असं प्रॉमिस देऊन खूप लोकांकडून खरेदी खत करतो आणि नंतर पलट खरेदी खत करून देत नाही. याचा पुरावा म्हणून ते दस्त कामी येतात आणि सावकारच्या विरोधात निकाल जातो. तर सगळ्यात महत्त्वाचा हे जे पॉवर आहे DDRला, ते झाडझडती घेणे आणि त्याच्याकडले जे काही दस्त वगैरे सापडतील ते जप्त करून आणणे, हे सगळ्यात पहिलं पॉवर आहे. आणि दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचा पॉवर म्हणजे जर सावकाराकडे झडती घेतल्यावर अशा प्रकारचे 4-5 जर दस्त सापडले तर या आधारे DDR जो आहे तो नोंदणीकृत खरेदी खत जे तुम्ही चॅलेंज केलं आहे त्या खरेदी खताला थेट रद्द करतो आणि तुमची जमीन तुम्हाला परत देण्याचे आदेश करतो. इतके पॉवर DDRला आहे. थोडक्यात, तुम्ही जर एखाद्या सावकाराकडून पैसे घेतले असतील, व्याजाने पैसे घेतले असतील आणि तुम्ही त्याला पलट खरेदी खताच्या प्रॉमिसवर खरेदी खत करून दिलं असेल आणि आज जर तो तुम्हाला खरेदी खत पलटून देत नसेल तर तुम्ही DDRकडे तक्रार करा. तक्रार केल्यानंतर DDR झडती घेईल, त्याच्याकडे अजून असे काही खरेदी खत सापडतात का ते बघेल. ते जर सापडले तर तुमचं जे काही खरेदी खत आहे DDR रद्द करून देईल आणि तुम्ही जे काही पैसे सावकाराला दिले होते किंवा अजून देणे काही जे काही बॅलन्स असतील ते बॅलन्स पैसे पण द्यायची गरज नाही. अशा पद्धतीची ही तरतूद आहे. बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. आत्ता तुमच्या स्क्रीनवर जे हे जजमेंट दिसते, या जजमेंटमध्ये मित्र हेच झालं होतं की एका शेतकऱ्याने सावकाराकडून पैसे घेतले, आपलं खरेदी खत जे आहे त्याच्या नावाने करून दिलं. पैसे परत करायची वेळ आली तेव्हा सावकार दस्त पलटून द्यायला तयार नव्हता. मग याने DDRकडे अर्ज दिला. DDRनी सावकाराच्या घराची झडती घेतली, तिथे
एकूण 9 दस्त सापडले. त्या आधारे DDRने निकाल दिला की हा सावकार सावकारी करतो आणि सावकारीच्या अंतर्गत बेकायदेशीर व्यवहार आणि जे कर्जदार आहेत त्यांचे दस्त नोंद करून प्रॉपर्टी हडपतो असा निष्कर्ष काढला आणि त्या आधारे जे खरेदी खत चॅलेंज करण्यात आलं होतं ते रद्द करण्याचे आदेश दिले आणि जो मूळ शेतकरी आहे त्याला जमीन परत दिली. त्यामुळे मित्रो, तुमच्यासोबत असं काही झालं असेल, एखाद्या सावकाराकडून पैसे घेतले, त्यांनी दस्त त्याच्या लाभात करून घेतला आणि आत्ता जर तो दस्त पलटून देत नसेल तर तुम्ही DDRकडे तुम्ही दावा दाखल करू शकता आणि तो दस्त रद्द करून घेऊ शकता. तर मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर सल्ला देऊ. बाय.